शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना आणि अगदी मनापासून माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर चला आता उद्याच्याला जे आहे घटस्थापन आहे आणि आजचा दिवस आहे जे कामाचा लास्ट दिवस आहे। तर जसं की मला मंदिर पण धुवायचं आहे, पहिल्यांदा मी सगळ्या देवाच्या फोटो वगैरे धुवून घ्यायली आणि मंदिर दिसते थोडं पण इतका पसारा निघते, काढायला गेले की भरपूर पसारा निघतं आणि बाहेर तर पाऊस बिलकुल बंद व्हायचं नाव घेणे झाले। जसं की बाहेर कोणती वस्तू वाळू घातली, भांडे वगैरे देव पण सकाळी धुवून मी घासून बाहेर ठेवले की लगेच असं पाऊस आला बाहेर की आधी ते देव आणून ठेवले, मध्ये थोडेसे तरी भिजले, सकाळी मस्त छान वाळे होते। जसं की पितळेचे भांडे कोणते भांडे घासून ठेवले की त्याला चमक येते, तर देव पण मस्त स्वच्छ घासून ठेवले होते मी। पुन्हा घेतले मी मंदिर धुवायला आणि असं की आता उद्याच्याला आहे घटस्थापना। आता उद्याच्याला काही नाही, तर आजचा दिवस जे आहे कामाचा लास्ट दिवस आहे। तर फोटो वगैरे पुसून घेतले, इथं फोटो पण लावून घेतले आणि संध्याकाळी जसं की आता आज आहे आमुष्या, तर प्रदीप मिश्राजींनी सांगितलं होतं की जसे की थोडेसे तांदूळ पंथीमध्ये घेऊन त्याच्यामध्ये 2 कापराच्या वड्या हे करून जाळा म्हणून सांगितलेलं आहे। कारण आपलं जे पितृमध्ये काही चूक भूल झालेली असती ते क्षमा होती। तर संध्याकाळची टाईम झालेली, तर इथे मी मस्त चौकटीपाशी दिवा पण लावला आहे आणि आता उद्याच्याला निरंकार उपास आहे जसं की घटस्थापन आहे। तर संध्याकाळचा मस्त बेत होता, जसं की हिचे पप्पा गेले होते बाहेर जेवायला, तर आमच्या दोघांसाठी मस्त खिचडी भजे बनवले होते। तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये